भोकर तालुक्यातील पांडुर्णा परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न ठरलेल्या नवीन तलावाच्या उभारणीसह बोरवाडी येथील मंजूर तलावाचे प्रलंबित काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी पांडुर्णा येथील शेतकरी पुत्र कमलाकर बरकमकर व जगजीवन राजेमोड हे आजपासून आमरण उपोषणाला बसणार असून विशेष म्हणजे उपोषण पावसाळ्याच्या दिवसातही कोरड्या पडलेल्या भोकर मुदखेड मार्गावरील गट क्रमांक 50 मधील सुमारे 15 ते 20 फूट खोल बंधाऱ्यात करण्यात येणार असून या आंदोलनाने प्रशासन व लोकप्रतिनिधींना थेट प्रश्न विचारला जाणार आहे। पाणी नसल्याने शेती उद्ध्वस्त होत असताना केवळ आश्वासनावर जगायचे किती दिवस असा संतप्त सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे। उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार मध्य गोदावरी खोऱ्यातील स्थानिक स्तरीय योजनेअंतर्गत शासनाने दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी 1.0 दशलक्ष घनमीटर पाणी साठा क्षमतेच्या नवीन तलावास मान्यता दिली होती। मात्र जवळपास 5 वर्षाचा कालावधी उलटूनही स्थळ पाहणी, जमिनीचे सर्वेक्षण व इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। त्याचप्रमाणे बोरवाडी येथील मंजूर तलावाचे कामही अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे सांगत अंदाजपत्रकाचे काम तातडीने पूर्ण करून आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया हाती घ्यावी व प्रत्यक्ष बांधकाम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे। या दोन्ही तलावामुळे पांडुर्णा, समंदरवाडी, गारगोटवाडी, साळवाडी आणि बोरवाडी परिसरातील हजारो एकर शेतीला सिंचनाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। उपोषणासंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी भोकर यांना सादर करण्यात आले असून त्याच्या प्रती तहसीलदार, मृदा व जलसंधारण विभाग, वन परिक्षेत्र अधिकारी आणि पोलीस निरीक्षक भोकर यांनाही देण्यात आले आहेत। निवेदनात पुढे म्हटले आहे की पांडुर्णा व बोरवाडी परिसरातील तलावाचा प्रश्न हा केवळ विकासाचा नव्हे तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे। मागील 20 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्ष कामाला गती मिळाली नाही। परिणामी दरवर्षी पावसाच्या लहरीपुनामुळे शेतीचे मोठे नुकसान सहन करावे लागत असून अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे। आंदोलनाला परिसरातील 100हून अधिक शेतकरी व ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा दिला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशारा देण्यात आला आहे। गरज पडल्यास हजारो शेतकऱ्यांसह तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला असून शेतकरी उपोषणाची प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडून दखल घेतली जाणार आहे की पुन्हा केवळ आश्वासन दिले जाणार याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।